शेतकरी उपाध्यक्ष पाहायला मिळतील. नारायणजी चौधरी एक ॲडव्होकेट वकील म्हणून त्यांची कारकीर्द आपण पाहत आहे. एक उत्कृष्ट समालोचक आणि एक दमदार नेतृत्व सचिव आहेत. योगीजी पारधी सहखजिनदार, गणेशजी कातकरी सदस्य म्हणून तुम्हाला पाहायला मिळतील. आज संघ मालक आहेत, खेळतायत. त्यानंतर हिरामनजी कातकरी सदस्य, उत्कृष्ट मराठी समालोचक, आपल्या समाजाच्या माध्यमातून प्रत्येक चांगलं काम त्यांचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर आमची शरददादा वाघे, त्यानंतर रविदादा कातकरी, अमितदादा वाघमारे, राम नाईक, अरुणजी पवार सहखजिनदार, दिनेश वाघमारे. मॅचला सुरुवात. इथून मात्र सकाळच्या सत्रामध्ये पहिला बॉल आणि मॅच ऑन. आवाज ऐकूया गुलशन पाटील. थँक्यू सो मच. शुभ सकाळ. आणि शुभ सकाळ मध्ये हा पहिलाच बॉल तुम्ही पाहताय. फुल टॉस होता आणि बॉल देखील फरार झाला डीप मिड विकेटला. दिवस तिसरा आणि आलाय पहिला चौकार. पाहिलं गेले तर बॅक टू बॅक दोन चौकार येताना पाहायला मिळालेत बॅटरच्या माध्यमातून. दमदार सुरुवात राहिली आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक आहे आणि त्यामध्ये 8 धावा वसूल केल्या आहेत टोटल 2 बॉल मध्ये. कारण की हा खेळाडूचा खेळ मी पाहिल्या बऱ्याचशा मैदानामध्ये जिद्दीने लढतोय संघासाठी. ती मॅच कशी सिच्युएशन मध्ये असू द्या, परंतु 100% योगदान देण्याचा प्रयत्न सातत्यानं करतोय अपकमिंग यंगस्टार. यावेळेसला लोव फुल टॉस, लाऊडली अपील आणि धरले पाहिजेत. LBW पहिला धक्का, पहिला गडी गारद केलाय तिसऱ्या बॉलवर आणि इथून पाहिलं गेलं तर पहिला धक्का विकेट. थँक्यू डीजे. पहा काय कमालीची सुरुवात फलंदाजानं केली होती टीमच्या साठी. पाहिलं गेले तर 2 तब्बल चौकार खेचले होते. तिसरा देखील खेचायचा होता. फुलटॉस बॉल होता, परंतु आय कॉन्टॅक्ट आणि जजमेंट थोडस चुकलं आणि लगेच पंचांनी देखील पायछेद धरला. पहिला विकेट डाऊन झाला आणि फलंदाज पाहिलं गेलं तर रुपेश बाद झाल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सागर पवार तिसऱ्या क्रमांकावर. बारबाईचे हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील ऑन स्ट्राईक हँड नाव. यावेळेस लाडव्या बॅटनं खेचलाय, ताकद नाहीये, फक्त इथे दिशा दाखवल्या. फिल्डर पोहोचल्यात बॉल, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु क्षण तो मिस केलाय आणि सिंगल इथून कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं 1 गडी बाद असताना 9 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय प्रथम बॅटिंग करणारा संघ सायली आर्यन 11 सांगुर्ली संघ. शुभम कातकरी ऑन स्ट्राईक एंड. टोकन नाव पाहिलं तर विष्णू ऑन स्ट्राईक आहे. आज पाहिलं तर दमदार सुरुवात विष्णूला देखील करणं तेवढंच महत्वाचं राहील, कारण की जबाबदारी अगदी पाहिलं गेलं तर सायली आर्यन 11 सांगुर्ली संघासाठी चांगलं त्याला धाव संख्या जमवणं गरजेचं आहे, कारण की 5 षटकांची मॅच आहे, त्यामध्ये 65 किंवा 60 प्लस धावा होणं तेवढंच महत्वाचं राहतील या मॅच मध्ये. आडव्या बॅटनं खेचलाय, पॉवरफुल स्ट्रोक शुभम कातकरीच्या बॅट मधनं हा आलाय पहिला चौकार.
इथून विचार केला तर या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तब्बल 3 चौकार आल्यात आणि टीमची धावसंख्या 1 गडी बाद असताना जाऊन पोहोचेल धावसंख्या 13 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय 13 धावा धावफलकावर मॅनेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक आहे आणि त्यामध्ये दमदार सुरुवात राहिली आहे. कारण की जर सुरुवात चांगली असेल तर अंत देखील सातत्यानं चांगला पाहायला मिळतोय. जर सुरुवात खराब असेल तर अंत देखील खराब पाहायला मिळते. बॉलर तयार, शुभम कातकरी ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल होता, आक्रमण केलाय 38 सर्कलचं हे बंधनकारी षटक आहे आणि पुरेपूर वापर या पहिल्या मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकाला केलाय. आलाय चौकार शुभम कातकरीच्या बॅटमधना. हा चला लगेच फिल्डिंग सजवायची आहे, विनंती आहे. और गावदेवी ओरिजिनल कुंडेबाल संघ नाईक पाहिला तर आज कुणाल निकम नाहीये. अगदी पाहिलं गेलं तर त्याचा हात फ्रॅक्चर झाला, त्याच कारणास्तव आज या संघामध्ये त्याची उपस्थिती नाहीये. दमदार खेळाडू आहे तो देखील, परंतु आज नशिबापुढे त्याला देखील थांबवा लागलाय. यस, आणि टीम मीटिंग जी तुम्ही करताय मैदानाच्या आतमध्ये ती आपण खिलपट्टीच्या साईडला करायचं आहे. हे महत्वाची सूचना दोन्ही संघाला असेल. अंकित कातकरी आपल्याला विनंती आहे, टीम मीटिंग ज्या वेळेसला घ्यायला आपण क्रीजच्या बाहेर घ्यायचं आहे. दोन्ही टीमला अगदी सूचना आहेत. पिटूचं दुसरं षटक आणि गोलंदाज अंकित कातकरी तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. कुंडेबालचा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकावर पहा, इथे सौंदर्य दाखवलंय क्रिकेटचा, पेचचा फक्त वापर केलाय आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय फरार. आलाय इथून चौकार. चौकारांची आतिषबाजी सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर सायली आर्यन 11 सांगोली संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 मिळतील आणि 4च्या मदतीने 21 धावा देखील धाव फलकावर लागतील. गोलंदाजावर आक्षेप घेतल्या गेल्या. थर्ड अंपायर चला टीव्ही स्क्रीनवर पाहिलं जाईल, कारण की गोलंदाजाच्या शैलीवर इथून आक्षेप उचलला गेला. इथून सुरुवात देखील गोलंदाजानं खराब केली आहे, कारण की पहिल्याच बॉलवर पाहिलं तर चौकार मिळालाय. 3 खेळाडू आता तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. यावेळेसला लोवर फुल टॉस आहे, मिस टायमिंग आहे आणि शॉट फाईन लेगला. कितपत योग्य हा झेल होता ठाऊक आहे. अगदी पाहायला गेलं तर गावदेवी ओरिजिनल कुंडेवाल संघाला ज्या बॅटरच्या बॅटमधना चौकार आला होता त्याची झेल घेणं फार महत्वाची होती, परंतु तो झेल मात्र सोडला गेलाय. 1 धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या ती 22 या धाव संख्येवर तुम्ही पाहताय. 22 धावा धाव फलकावर लागल्या. शुभम कातकरी ऑन अ स्ट्राइक, ज्याच्या बॅटमधनं वैयक्तिक पाहिले तर 2 चौकार संघासाठी खेचल्यात. शांत आणि संयमी हा खेळाडू आहे, परंतु जेवढा शांत दिसतोय तेवढा नाहीये. सिच्युएशन अनुसार सातत्यानं खेळ करत आलाय शुभम कातकरी. यावेळेसला मारण्याचा प्रयत्न, 1 मोर विकेट डाऊन. संघाचा संघनायक सेनापती मात्र इथून होतोय बाद आणि विकेट गमावल्या. ती सायली आर्यन 11 सांगोली संघानं कॅप्टन शुभम कातकरी बॅक टू द डगआउट. आतमध्ये दाखल झाल्यात. पाहिले गेले तर सुदाम नाईक यांचे छोटे बंधू खांदा संघासाठी सातत्याने खेळत आल्यात. गोलंदाजी चांगले करतात, बॅटिंग देखील चांगली करतात, म्हणून आज पाहिलं तर 4थ्या क्रमांकावर
मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखल केलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद असताना 22 या धावसंख्येवर तुम्ही पाहता. जर फाईन लेग शॉर्ट फाईन लेगला कॅच टिपली असती तर 2 महत्वाचे खेळाडू मात्र बाद झाले असत्या. या बलिसला पहा, कॉटन विकेट स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका सजवायचा होता सुनील नाईकला, परंतु गेलं तर एकही धाव मात्र काढली नाही या संघासाठी. अजून एक दुसरा धक्का पाहिला गेलं तर संघाला मिळाला पाठोपाठ आणि सुनील नाईकचा पारीचा होता अंत. पहा, शॉर्ट फाईन लेगला जर झेल टिपलं असतं तर 3 विकेट कदाचित मात्र गमवलं असतं. धावसंख्या अजून थोडीशी विचलित झाली असते, परंतु गजानन दाखल ओके. रामदास कातकरी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु टोकन नाव पाहिले तर गजानन आहे. सांगुर्ली संघासाठी या सातत्याने खेळत आल्यात आणि आज देखील खेळायचं आहे. अक्रॉस लाईन खेळायचं होता, परंतु इथून पाहिले गेले तर दिशा थोडीशी मात्र भरकटली आता गोलंदाजाची. 2 विकेट मिळाल्या होत्या. स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस बाहेर जाणारा हा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 23. 23 या धावसंख्येवर लॉस ऑफ 3 विकेट्स ऑन बोर्ड नाव. त्यावेळेसला सेन्सिबल ट्रॅप करायचा होता, स्ट्राईक रोटेट करायची होती, परंतु इथून पाहिलं तर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर पाहिलं गेलं तर या गोलंदाजाचं भव्य स्वागत चौकारानं केलं होतं, परंतु बॅक पहा, आत्मविश्वास पहा. 2 विकेट त्याने महत्वाच्या संघासाठी घेतल्यात, कारण की दुसऱ्या क्रमांकावर त्यांना नियुक्त केल्या गेल्या. जी खांद्यावर जबाबदारी आहे ती चांगल्या पद्धतीने पेलली गेली. यावेळेसला स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका विशेपमध्ये केलाय, परंतु ऑन साइडला फिल्डर आहेत तैनात. झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक पाहिला गेलं तर दुसरा षटकामध्ये चौथा मात्र मिळालाय आणि धाव संख्या पाहिली तर 23 धावा आणि अर्धसेना आता तंबूच्या आसऱ्याला. मैदानाच्या आतमध्ये येतोय, चौकार षटकारांची परिभाषा बोलण्याचा प्रयत्न करतो. चला फिल्डिंग लगेच लावा. बॅटर आपण रेडी राहायचंय लगेच, कारण की पुरेसा वेळ नाहीये. जसं अगदी तुमच्या लिस्ट अनुसार तुमचं नाव असेल त्यानुसार तुम्हाला तयारीत राहायचं आहे. परंतु पाहिलं गेलं जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय चौकार षटकाराची परिभाषा बोलण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शांत गोलंदाजानं केल्या. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 1 आणि 2 धावेला देखील तेवढंच महत्व द्या, कारण की एका एका धावेने देखील धाबा बनवू शकतात. भले स्लो धावा ते तुमच्या होतील उभ्या, परंतु विकेट देखील वाचून राहतील आणि धाव संख्या देखील चांगल्या पद्धतीने उभारली जाईल. आता एका संघाला पाहिलं गेलं तर पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांना मात्र मैदानाच्या आतमध्ये निभावावी लागेल, कारण की पाहिलं गेलं तर 4 गडी इथून पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये बाद झाले होत्या आणि टोटल पाहिलं तर 23 धावांपर्यंत अद्यापपर्यंत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरा क्रमांकावर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. राज वाघ. फुल टॉस बॉल, घुटना टेक आणि तमाशा देख. बॉल चालला आउट ऑफ दी पार. येतोय या इनिंग मधला हा पहिला षटकार.
बॉल द्यायचा नवीन, कारण की हा बॉल एवढ्या जोरात मारलाय की बॉल देखील आता भेटणं थोडंसं अशक्य वाटतोय. आमचे ऑल सज्ज आहेत, त्यांचं देखील कौतुक करणं आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया आम्ही. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसरा आणि दिवस तुम्ही पाहताय तिसरा. मी तर म्हणेन अगदी पाहायला गेलं तर या फलंदाजाने एखादी किल्ला लढवला आता, कारण की पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार अद्यापर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय स्ट्राईक एंड फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सागर पवार. वन मॅन शो आणि वन मॅन आता शो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवता. गोलंदाजाच्या पहिल्याच बॉलवर पाहिलं तर प्रहार केला आणि 6 धावेने त्याचं देखील भव्य दिव्य स्वागत केलाय. टीमची धावसंख्या 6च्या मध्ये जाऊन पोहोचल्या ती 29 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा तुमचं दैनंदिन जीवन असो, जो आई वडिलांचा कष्ट पाहतो तोच मात्र या जगामध्ये यशस्वी होतो. परंतु यशस्वी आता कोण होणार? यावेळेसला पाहिलं गेलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये पल्लू स्कूप मात्र हा खेचायचा होता, परंतु शरीराचा भेदनं बॉलनं घेतलाय आणि इथून हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जर तू षटकार ठोकू शकतोस माझ्या पहिल्याच बॉलवर, तर मीही डॉट बॉल काढू शकतोय, हे सांगत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवर राज वागला. 29 धावा धाव फलकावर लागल्यात. बराच धावा जमावावे लागतील, कारण की प्रथम बॅटिंग मात्र तुमच्या माध्यमातून केली जात आहे. अक्रॉस लाईन खेळायचं होता, इथून पाहिलं गेलं तर फलंदाजाला बीट झालाय फलंदाज आणि हा दुसरा डॉट बॉल खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय संपन्न, धाव संख्या मात्र तिथे स्थिर आहे. का इथून प्रहार केला जाईल या बॅटरच्या माध्यमातून? या बलिसला पहा, कट करायचा होता, डायरेक्ट हिट केलाय. पंचांनी देखील आकाशाकडे बोट दाखवलाय आणि पाठवला अजून एक फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 5वा मिळाला जाईल टीम सायली आर्यन 11 सांगोर्ली संघाला. अति घाई आणि संकटात नाही, तशी सिच्युएशन आता सध्याच्या स्थितीला पाहिलं तर या संघाकडून पाहायला मिळतोय. विकेट वाचून खेळणं तेवढंच महत्वाचं राहील जर चांगल्या धाव संख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर. मेरिट अनुसार तुम्हाला खेळणं तेवढंच सक्षम राहील या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले त्याच धावसंख्येवर थांबली देखील आहे 29 या धावसंख्येवर, परंतु नौका खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अनिल खातकरी नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. कौतुक करणं या गोलंदाजाचं देखील महत्वाचं राहील. काय कमालीची गोलंदाजी केली या गोलंदाजानं. पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवर राज वाघच्या अगेन षटकार खेचलं होतं. बॅटर तुम्ही पाहताय सागर पवारनं, परंतु त्याला मात्र स्तब्ध उभं आता मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. या ब्लिसला ब्रह्मास्त्र टाकलं गेलं. विशेप मध्ये हा फटका लावून द कार्पेट पाहायला गेलं तर सिलिमिडॉनला हा बॉल अडवला गेलाय, परंतु सिंगल कंप्लीट केल्या. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 12th मॅन चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. जसं तिसरं षटक संपेल परंतु पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या टोटल 30 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. संधी देऊया आपण डीजे मास्टरला. आता आमचे शेखर पाटील सर अगदी पाणी घेऊन चाललेत मैदानाच्या आतमध्ये. जसं माणूस कीच उत्तम उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच नेल्या गेल्या. कौतुकास्पद आहे, कारण की पाहिलं गेलं तर गर्व त्यांना एवढं नाहीये.
डाऊन टू अर्थ पाहायला मिळतील. आणि या ड्रिंक्स ब्रेक्स नक्कीच झाल्या, परंतु संधी आपण डीजे मास्टरला देऊया. आपण गोलंदाजांवर देखील पाहायला गेलं तर पहिला गोलंदाज शुभम चौधरी तुम्हाला पाहायला मिळाला होता. गोलंदाजी मार्कवर पाहायला गेलं तर 17 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाज पाहिलं तर अंकित कातकरी गोलंदाजीसाठी आले होते. दुसऱ्या क्रमांकावर पिटूच्या षटक टाकण्यासाठी त्यांनी मात्र 6 धावा खर्च करून टोटल 3 विकेट्स त्यांच्या नावावर राहिल्या. काही कमालीची गोलंदाजी राहिल्या. पहा सुरुवात कशा पद्धतीने केलं होतं. अगदी धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 17. तिथून पाहिलं गेलं तर कदाचित प्रेक्षकांना देखील वाटलं होतं की चांगली धावसंख्या जमवतील बॅटिंग करत असताना. अगदी अगदी पाहायला गेलं तर सायली आर्यन 11 सांगोली संघ, परंतु पाहायला गेलं तर थोडंसं वाखावं लागेल आता गोलंदाजांच्या समोर त्यांना देखील. परंतु कितपत योग्य आता धावा उभारतील ते प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज आणि चौथं षटक तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर दत्ता भस्मा तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. ज्या पद्धतीने पाहिलं गेलं तर राज वागणं गोलंदाजी केल्या त्या अनुसार मात्र गोलंदाजी करावी लागेल. फक्त 7 अवघ्या धाबा मात्र त्यांनी खर्च केल्या होत्या. त्यावेळेसला पाहिलं गेलं दमदार सुरुवात सागर पवारनं केली होती, परंतु आज इथून पाहिलं तर थोडस बागफुटला जाताना पाहायला मिळतोय. थोडासा पाठी लोटला या संघाला आता इथून. अक्रॉस लाईन मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु फिल्डर दूरवर आहेत बॉल पासून. 2 धाब्यांचा प्रयत्न करतात. थ्रो चांगला पाहायला मिळाला आहे, परंतु 2 धाबा देखील इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आणि 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 32. या धावसंख्येवर 5 विकेट्स गमवत असताना तुम्ही पाहताय सायली आर्यन 11 सांगोडली संघ. दत्ता भस्मा देखील चांगली गोलंदाजी करतोय सादर. यावेळेसला पुढे टाकलेला बॉल इनसाइड आउटला हा फटका खेचलाय, परंतु पहा सौंदर्य क्रिकेटचा अगदी लास्ट पर्यंत बॉलावर नजर ठेवल्या आणि चांगला सेफ झेल मात्र इथे टिपला गेलाय. आणि इथून पाहिलं गेलं तर फलंदाज बाद होतील सागर पवार. बॅक टू द डगआउट. पाहिलं गेलं तर सागर पवार बाद झाले. तिथून पूर्णपणे आशा कुठल्या फलंदाजावर असतील जो धाव संख्या थांबल्या त्याला मात्र वेग देईल. कारण की 32 धाव आणि त्यामध्ये पाहिलं तर 6 विकेट्स मात्र गमावल्यात. त्यानंतर विनंती करतो आमचे आदरणीय मान्यवर राज्य साहेब इंगले त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपले देखील हार्दिक स्वागत आहे. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 आणि या पर्व दुसरा आणि दिवस तुम्ही पाहताय तिसरा. चला नवीन पाटर महेश कातकरी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पाहिले गेले तर अगदी थोडं उशिरानं दाखल झालेत, परंतु सिद्ध आता संघासाठी त्यांना देखील करणं गरजेचं आहे. का प्लेइंग 11 लिस्ट मध्ये तुम्हाला घेतले गेल्या
हे दाखवणं तुम्हाला तुमची खेळ देखील तेवढंच महत्वाचं राहील या मॅच मध्ये, कारण की संघ अडचणीत आहे आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना आता डाव सावरावा लागेल. यावेळेसला चांगला फटका वी शेप मध्ये ऑन साईडला केसला, परंतु उत्तर आणि एकच धाव मात्र या बॉलवर मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. 33 या धावसंख्येवर 6 गडी बाद असताना हा संघ तुम्ही पाहताय. आजच्या दिवसातली पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सायली आर्यन 11 सांगुर्ली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ गावदेवी ओरिजिनल कुंढेवाल. स्लोवर धीम्या गतीचा बॉल होता, इनसाइड आउटला केसलाय, परंतु फिल्डर डीप मध्ये आहे ऑफ साईडला. याही बॉलवर पाहिलं तर सिंगल धाव मात्र मिळेल आणि या सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 34 या धावसंख्येवर. बॉल झाले संपन्न या षटकातले टोटल 5. अंतिम एक बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि षटक क्रमांक तुम्ही पाहिलं तर 4 दत्ता भस्मा यांचं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसला मारायचा प्रयत्न होता, परंतु पहा अगदी बुंध्यामध्ये हा बॉल टाकलाय आणि इथून षटक हा डॉट न मात्र संपन्न होतोय. 4 षटकांचा खेळ झालाय संपन्न आणि टीमची धावसंख्या पाहिली ना तर जाऊन पोहोचतील 34 या धावसंख्येवर. फक्त या षटकाचा विचार केला तर 4च धावा दत्ता भस्मानं खर्च केल्यात. एक विकेट देखील त्यांच्या नावावर राहिल्या. कमालाची गोलंदाजी आज पाहिलं तर कुणाल निकम नाहीयेत या संघामध्ये. संघाचे संघनायक होत्या, परंतु पाहिलं गेलं तर काळ आणि कालानं घातलेली झडप हाच त्यांचा फ्रॅक्चर आहे आणि ते देखील हे मॅच पाहत आहेत. काय कमालीची खेळी पाहायला मिळते आहे सध्याच्या स्थितीला गावदेवी ओरिजिनल कुंडेवाल संघाकडून. इथून अंतिम ओव्हर आहे. आकडेवारी इथून पाहिलं गेलं तर 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील का, की 40च्या आतमध्ये मात्र इथून थांबवलं जाईल. बॅटिंग करणारा संघ सायली आर्यन 11 सांगुर्ली संघाला. जे पॅकरने दाखवलेला आत्मविश्वास तुमच्यावर, त्या आत्मविश्वासाला साजेल अशी फलंदाजी आता करतील का मैदानाच्या आतमध्ये हे 2 फलंदाज. कारण की ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये पहिल्या चौकारांची आतिषबाजी झाली, त्यानंतर पाहिलं गेलं तर विकेट देखील तेवढ्याच गमावल्यात. संदीप वाघे आता आल्यात. स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक डेथ ओव्हर मात्र ते घेऊन आल्यात. फार महत्वाची आता ही षटक मात्र मी तर म्हणे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी राहील, की याच मध्ये तुमच्या आकडेवारी आणि टोटल उभं राहू शकतो. परंतु तो पाहिलं गेलं तर 34 धावांवर हा संघ थांबलाय. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, टायमिंग तेवढं चांगलं पाहायला मिळालं नाहीये. जज करतोय फिल्डर. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक पाहिलं तर 7वं मिळेल ते सायली आर्यन 11 सांगुर्ली संघाला आणि विकेट डाऊन झाली अजून एक. ठीक आहे. नवीन बॅटर पाहिलं तर समीर कातकरी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. शुभम कातकरी यांचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सांगुर्लीचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. समीर कातकरी दाखल झाल्यात. पाहिले गेले तर बराच काल उशिराने दाखल झाल्यात, परंतु धाव संख्या कितपत योग्य उभी राहील त्या पहिल्या डावामध्ये हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. कारण की 34 धावा आणि त्यामध्ये 7 विकेट्स मात्र गमावल्यात. सायली आर्यन 11 सांगुर्ली संघानं पहिल्या डावामध्ये. गोलंदाजाचं देखील दमदार सुरुवात झाल्या षटकाला. फिल्डरचं देखील कौतुक करणं तेवढंच महत्वाचं. काय कॅच त्या ठिकाणी टिपल्या. लॉंग स्क्वेअर लेगला, परंतु जो येतोय तो पाहायला गेला तर षटकारामध्ये डील करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फॉर्म मात्र पाहिला तर पुरेसा भरत नाहीये आणि त्याच कारणास्तव ही 8वी विकेट गमवावी लागली ती सायली आर्यन 11 सांगुर्ली संघाला.
होते की 60चा आकडा गाठतील प्रथम बॅटिंग करत असताना, परंतु या संघानं मात्र चुकीचं ठरवलं. गावदेवी ओरिजिनल कुंडेबाल संघ आज पाहिला तर गोलंदाजीच्या जोरावर 8 विकेट मात्र मिळवल्यात या संघानं आणि या 34 धावांपर्यंत रोखून ठेवल्या. ते सायली आर्यन 11 सांगुर्ली संघाला नवीन फलंदाज दाखल झाल्यात. साईनाथ कातकरी सांगुर्लीचे हे खेळाडू. यावेळेसला आही बॉल मारायचा होता परंतु झेल मात्र टिपला गेलाय आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाजाचं नाव आहे संदीप वाघे आणि या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक करणारा हा गोलंदाज ठरलाय. कौतुकास्पद. पाहायला गेलं तर मेरिट अनुसार खेळणं तेवढंच महत्वाचं होतं. विकेटवर विकेट जात आहेत परंतु एखाद्या फलंदाजाला माइंडसेट बनून मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. कारण की सिंगल जरी आल्या चांगली धावसंख्या उभारून राहू शकते, 40 पर्यंत पोहोचू शकतात, परंतु गोलंदाजाचं कौतुक करूया. पाहिलं गेलं तर 2 दिवसामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण झाली नव्हती परंतु आज विकेट हॅट्रिक पूर्ण झाली. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मधील हा पहिला गोलंदाज ठरलाय. इथून पाहिलं गेलं तर ऑल आउटच्या उमरट्यावर हा संघ उभा आहे. हा शेवटचा विकेट आहे. जर इथून विकेट्स गमावला तर पाहिलं गेलं तर ऑल आउट होऊ शकता, परंतु इथून सिंगल बुद्धी अंतिम क्षणाला मात्र भाटरनं वापरल्या. सिंगल काढले आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली ना तर जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवर. आजच्या दिवसातली पहिली लढत आहे आणि वर्चस्व सध्याच्या स्थितीला पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गाजवताना गोलंदाज पाहायला मिळाल्या आहेत. जे काल 2 दिवसामध्ये पाहिलं तर ताबडतोब पाहायला गेलं तर आक्रमण करत होते बॅटर गोलंदाजांवर, परंतु आजचा दिवस आणि आजची परिस्थिती अगदी पाहायला गेले तर या क्रीडांगणाची वेगळी पाहायला मिळाली आहे. 35 धावफलकावर बॉल झाले संपन्न. या षटकामधील 4 अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. डेथ ओव्हरचा हा षटक, परंतु ते चांगली लाईन टाकत होता गोलंदाज. थोडासा ऑफ साइड ऑफ स्टंप टाकलाय, मिस केलाय आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा दिला गेलाय. व्हाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या मध्ये पडेल भर आणि जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवर. जर इथून एखादा चौकार किंवा षटकार आला तर चांगली धावसंख्या मी तर म्हणे उभारू राहू शकत्या, कारण की येत्या गोलंदाजांवर तेवढं प्रेशर नसणार आहे. ज्या 5 षटकामध्ये धावा तुम्हाला गरजेच्या महत्वाच्या आहेत त्या अद्यापर्यंत पाहायला मिळाल्या नाहीयेत, परंतु 35-36 धावा अद्यापर्यंत मिळाल्यात आणि इथून पाहिला गेलं तर ऑल आउट झाल्यात. कौतुकास्पद. 4ही गोलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये केल्या आणि इथून पाहिलं गेलं तर फलंदाज होतील बाद आणि ऑल आउट इथे झाल्यात. पहिल्या डावाचा खेळ होतं इथेच संपन्न. बॅटिंग करत असताना सायली आर्यन 11 सांगोली संघानं जमवल्या 36 धावा आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये ती 37 धावांची गरज आहे गावदेवी ओरिजिनल कुंडेबाल संघाला. आजच्या दिवसातला पहिली लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, परंतु विसरून चालणार नाहीये. तळ्या गल्यात ना आज पाहिलं तर तारे सितारे अगदी पाहिलं गेलं तर स्वर्गीय दिवंगत दिवा पाटील या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाल्यात. ज्या पद्धतीने विकेट्स गमावल्यात आता इथून सायली आर्यन 11 सांगोली संघाला, तसंच उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आता गावदेवी ओरिजिनल कुंडेबालच्या फलंदाजांना देणं गरजेचं असणार आहे. कारण की या 37 धावा रोखू शकलं जातील का हे येत्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहे. परंतु सर्वांचं करूया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आदिवासी पनवेल प्रीमियर लीग बरोबर दुसरं आणि दिवस तिसरं तुम्ही पाहताय. कालच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि 2 संघ अगदी पाहायला गेलं तर सुपर 10 साठी क्वालिफाय झाले, परंतु आजचा दिवस आहे तिसरा आणि 4 संघ आज तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि त्या 4 संघांमधनं आज 2 संघ टॉप 10 साठी निवडले जातील. परंतु ते संघ आज कुठले असतील या अंतिम आणि अगदी शेवटच्या सत्रापर्यंत तुम्ही पाहत राहा.
साईप्रीत लाईव्ह ही स्पर्धा अगदी तुम्ही पाहत राहा. क्वालिटी क्लॅरिटी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब देखील करा. अगदी चांगली मेहनत संपूर्ण स्पर्धेसाठी येत्या 6 दिवस मध्ये त्यांच्या माध्यमातून नक्कीच घेतली जातील आणि या 100% यशस्वी करण्याचा अगदी हातभार साईप्रीत लाईव्हचा देखील या आदिवासी पनवेल प्रीमियर लीग साठी राहील. आणि या कॅमेरामॅनला जशी देखील विनंती आहे, जसं तुम्हाला टाइम मिळेल अगदी पाहायला गेलं तर संपूर्ण आपण ग्राउंड देखील कव्हर करायचं आहे. जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी आले त्यांना देखील कव्हर करा. पाहिलं गेलं तर ज्या दानशूर व्यक्तींना या स्पर्धेसाठी पाहिलं गेलं तर जे जे दिले, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचं देखील आपण क्षणचित्र आपण नक्कीच टिपायचं आहे. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आदिवासी पनवेल प्रीमियर लीग. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. 30 बॉल आणि 37 धावांची गरज. नेक्स्ट सत्र आणि आवाज ऐकायला मिळेल शेखरजी पाटील सरांचा. त्यानंतर कमलाकरजी या सागरडे त्यांचं देखील पाहिलं गेलं अगदी कमलाकर दादा जाधव त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये. आणि आमचे अगदी उत्कृष्ट समालोचक मराठीचे अगदी अनंतजी कातकरी ते देखील व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. परंतु जाऊया दुसऱ्या सत्राकडे, शेखरजी पाटील सरांकडे, जिथे गरज आहे 30 मध्ये 37 धावांची आणि मॅच आजच्या दिवसातली पहिली. येस, थँक्यू, धन्यवाद गुलशन जी. मॅचला सुरुवात, सेकंड इनिंग सुरू होतीये. टार्गेट आहे तब्बल 37 धाव्यांचा. पहिला बॉल षटक घेऊन येतोय बॉलिंग मार्कवर शुभम कातकरी, विष्णू. कारण विष्णू याचं नाव शुभम आज मला माहित झालं, कारण आम्ही त्याला विष्णू या नावानंच ओळखतोय. सांगोली टीम मध्ये खेळतोय विष्णू या नावानं, त्याची प्रसिद्ध असं नाव. परंतु काल मी जेव्हा ते बॅनर पाहिले त्याच्यावर तो नाव त्याचा पाहिला मी. या वेळेला चांगला बॉल, त्याच्यावर मिस्क्यूट फटका आणि इथून मात्र सुरुवात झाली बघा. पहिल्या विकेटचं पतन होतोय ते म्हणजे कुंडेबहाल संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या संघाचा इथून पहिला विकेट तंबूच्या आशिरे आला. वागे आणि फलंदाज बाद झाले दत्ता भस्मा. बघा आमच्यापर्यंत 12वा खेळाडू येतोय, परंतु काही याचं कसं आहे 108 वाढ आहेत आणि त्यामधील खेळाडू आहेत, मला प्रत्येकाला नावं माहीत आहेत नाहीत असं होत आहे.
आम्ही अनाऊन्स केलं, कदाचित जर ते नाव नसेल तर आम्हाला सांगत जा की हे नाव नाहीये. तुम्ही नाव आम्हाला सांगा, ते आपण लगेच अपडेट करून घेऊ. कसं आहे, जी पारितोषिक आहेत ती ज्याचं आहे त्याला मिळालं पाहिजे, यासाठी आपण या साऱ्या गोष्टी करतोय. इथून सरळ ऑनसाइडला पाहिलं आपण, लॉंग ऑन मध्ये चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आहे ती तब्बल 4 या अंकावर. अकाउंट ओपन केलं जातंय, श्री गणेश ओपन केलाय. टीमचा इथून 4 धावेनं 37चं टार्गेट असताना इथून गोलंदाजी मार्कवर शुभमला तुम्ही पाहताय. पुढचा बॉल पंचांच्या डाव्या बाजूनं. अखूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय, थोडासा डीप मध्ये ठेवला. बॅट्समन पासून आपण पाहिलं असेल, त्याच्यावर बॅट फिरवली परंतु बीट केला बॅट्समनला आणि त्यानंतरचा येणारा हा मात्र डॉट बॉल. चेंडू संपले. या षटकामधील टोटल 4 बॉल, 4 धावसंख्या सुद्धा खर्च केली आणि 1 विकेट. पुढचा बॉल त्याच पद्धतीचा हप्पीस लाईनचा हाफ ट्रॅकर, ताकदीचा तितकाच वापर केलाय. पूल सक्सेसफुल. इथून मात्र इट्स अ 6. सीमा रेषेच्या बाहेर ऐवा झेल सुद्धा एका हाताने डिपलाय. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाले. मोठा फटका खेळण्याचं मानस आखलं होतं, परंतु चांगल्या बॉलवर इथून मात्र आपण पाहिलं तर डॉट आलाय. लाईन लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता आणि त्याच्यावर बीट झालं. बॅट्समन तुम्ही पाहिलं असतील संदीप वाघे, ज्याने एक षटकार, एक चौकार लगावलाय. 10 अंकावर खेळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 37चं टार्गेट आणि त्या 37च्या टार्गेटला चेस करताना जमल्या त्या 10 धावा. येणारे 24 बॉल आणि आता 1 उरलाय ते 27 धावसंख्येचं. अगदी बुजुर्ग क्रिकेटवर ज्यांचं खूप प्रेम आहे बघा, आर डी झेंडे काका इथे उपस्थित झाले. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 10 तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी जर विचार केला क्रिकेटच्या पटलावर, जरी वय वर्ष वाढले ना तरी क्रिकेटची आवड, ओढ ही आपल्याला त्या क्रिकेट पासून दूर कधीच नेत नाही. मग तारुण्यामध्ये खेळ असेल, त्याच्याबरोबर जर पुढे जाऊन कधी प्रेक्षक म्हणून, कधी 40+ या साऱ्या गोष्टी जोड क्रिकेटशी आपण पाहत असतो. एखादा खेळाडू, एखादा क्रिकेटर कधी समालोचक होतो, कधी स्कोरर होतो, कधी पंचांच्या भूमिकेत त्याला पाहायला मिळत आहे. आणि या साऱ्या गोष्टी आपण पाहिल्यात. क्रिकेटशी ही लागलेली ओढ आणि आपण जी जोड धरून राहिलो आणि या क्रिकेटच्या खेळामुळे आज आपण एकत्रित अगदी जवळ येतोय. मैत्रीपूर्ण संबंध आपले वाढतायत. अगदी चांगले संबंध पाहायला मिळत आहेत आणि या साऱ्या गोष्टी दिल्या त्या आपल्या क्रिकेटनं. बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज सुनील नाईकचा बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला आपण पाहू शकाल. सिली मिडॉन मधून आपण पाहिलं असं ट्रॅव्हल झालाय. फिल्डिंग केली जाते आणि एक सिंगल मात्र इथे मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं टीम पोहोचली ती म्हणजे 12 या अंकावर. 25 अद्याप आव्हान उरलंय. येणारे बॉलचा जर विचार केला तर 22 बॉल आणि 25 धावा. समीकरण आणि इक्वेशन तसं महागडं नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, परंतु जर ताकदीची गोलंदाजी झाली, कालच्या दिवसामध्ये पाहिली तशी गोलंदाजी जर झाली तर पुन्हा एकदा एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. सिली मिडॉप मध्ये आपण पाहताय अगदी शॉर्ट मिडॉपला हा फटका खेळले होते एक सिंगल साठी आणि या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या आता 13 या अंकावर. 24 ची गरज. येणारे बॉल 21 आणि 24 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज व्हायचंय बघा. श्री गणेश कृपा करंजडे आणि
श्रेया आणि स्वराज 11 वडगर संघ, एका बाजूला राज इंगले, दुसऱ्या बाजूला कृष्णा वाघे, असे दोन संघ पाहायला मिळतील. चला टॉस साठी लगेच यायचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुनील यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेला खेळलेत. फटका इथून चांगला होता, तेवढंच ताकदीचं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. इथून मात्र चुकी करतायत गोलंदाज. बघा 2 धावा तर झाल्या होत्या, परंतु कदाचित स्टंपवर चेंडू जर लागला असता तर बॅट्समनला परतावा लागला असता. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅकअप मिळालाय, फक्त 2 मिळाल्या आणि या 2च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 15 या अंकावर. इक्वेशन उरल्या आता 22 धावसंख्या, 19 बॉल आणि त्यामध्ये करायच्या त्या 22 धावा. 19 मध्ये 22 धावा जमतील, धावा चेस होतील. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच, या सामन्याचा रिझल्ट असेल का हे अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व मैदानावर बॅनर्स पाहायला मिळतात, त्या प्रत्येकाचा नामोल्लेख आजच्या दिवसामध्ये आपण नक्कीच करूया. या सर्वांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य दिलंय आणि सहकार्य देत असताना ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी बायसिकल, जी स्पोर्ट्स सायकल दिली आहे, ती तेजसजी म्हात्रे बामणडोंगरी आणि त्यांच्या बॅनरच्या दिशेने येणारा या स्पर्धेमधील षटकार. एका साईडला पाहिलं तर सुदाम नाईक संघाचे कॅप्टन उपस्थित झाले, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रकाश नाईक. चला या आपण. आमचे राजदादा इंगले प्रॅक्टिस करतायत. बघा राजदादा इंगले, या मैदानावर खेळ बघायचा आम्हाला, इकडे या मैदानावर नक्कीच त्यांचा सुद्धा खेळ पाहायला मिळेल. एक दमदार नेतृत्व आणि दमदार वक्तृत्व आणि कर्तृत्व राजदादा इंगले. चला टॉस साठी जाऊया. गुलशन पाटील. चला कमलाकरजी जाधव त्यांच्या शुभ हस्ते या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. श्रेया स्वराज 11 वडगर आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश कृपा करंजाडे संघ. टेल आहे आणि या बाजूला हेड आहे. टॉस केला जातोय 2 संघादरम्यान. एका साईडला सुदाम नाईक तर दुसऱ्या बाजूला प्रकाश नाईक. हेड इज कॉल आणि टॉस जिंकलाय सुदाम नाईक आपण. आणि पहिला निर्णय काय असेल? बॅटिंग करू आम्ही. अगदी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. परिस्थिती सध्याच्या मॅचची पाहिली आहे तर कितपत धाब्यांचं लक्ष उभारण्याचा प्रयत्न कराल? कारण की प्रकाश नाईक तुमच्या अगेन्स्ट आहे. 60+ जाण्याचा प्रयत्न करू. 60+ जाण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, परंतु कुठले बॅटर असतील त्यांच्यावर तुमचा जास्त आत्मविश्वास या मॅच मध्ये असेल? आहेत सगळी पोरं चांगलीच आहेत. ओके. आणि महत्वाचं म्हणजे ही स्पर्धा, ही संकल्पना अगदी पाहायला गेलं तर तुम्ही देखील कॅप्टन आहात आणि अगदी पाहायला गेलं तर आयोजक आपले घरचेच आहेत. आणि त्याच कारणाची स्पर्धा मात्र तुम्हाला कशी वाटली? आणि जे आज आयोजन, नियोजन आणि मोस्टली पाहायला गेलं तर बाईक आहे, त्याबद्दल आपण काय म्हणाल? दरवर्षी तर आयोजन खूप चांगलं असतं आणि थँक्यू सो मच. तर हे होते सुदाम नाईक आणि दुसरे कॅप्टन तुम्ही पाहताय प्रकाश नाईक. तर तुम्हाला गोलंदाजी करायची आणि समोरचा संघ पाहिला तर सुदाम नाईक यांचा आहे आणि ते तुमच्या अगेन्स्ट बॅटिंग करतील. कितपत धाबींपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? नक्की 40 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी. आणि ते प्रमुख गोलंदाज कोण असतील? कारण की सुदाम नाईक सध्याच्या स्थितीला पाहिले तर फॉर्म मध्ये आहे. नक्कीच आहे, सगळेच चांगले बोलत आमचे बॉलर. आणि महत्वाचं म्हणजे स्पर्धा आणि आयोजकांबद्दल आपण काय म्हणाल? स्पर्धा तर खूप चांगलीच असते, दरवर्षी चांगलीच असते. आमचा हा होम ग्राउंड आहे, घरचाच ग्राउंड आहे, तर खेळलेलो आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटचा अंतिम प्रश्न, अजून या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय हवं असं वाटतंय? आता थँक्यू सो मच. तर इथे लाजलेत. तर टॉस झाला आणि टॉस जिंकला अगदी पाहायला गेलं तर श्री गणेश कृपा करंजाडे संघानं. आणि जाऊया आपण कॉम्बॉक्स कडे, शेखरजी पाटील सरांकडे. थँक्यू सो मच. येस, थँक्यू गुलशन पाटील सर. त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. फलंदाज आलाय बघा, नवीन फलंदाज
त्यानंतर जयेंद्र जी महादेव कातकरी आहे त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर या. कुंडेवालचे आदरणीय व्यक्तिमत्व त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपले देखील हार्दिक स्वागत असेल आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये. गुलशन बॅट्समनचं नाव शुभम. अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता बघा, अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर. आता मात्र सेफ लँडिंग पाहायला मिळेल. एक सिंगल मिळवली जाते. दुसरीचा प्रयत्न सरसावले परंतु नाही बोललेत. स्ट्राईकचे फलंदाज नको बोलतायत आणि त्यानंतर एकच धाव मिळेल, कारण त्याला माहिती आता विजयाच्या समीप आपण येणार आहोत. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी आमचे गजानन सुद्धा या मॅच मध्ये खेळतायत बघा. सांगोलीचे गजानन, माझं लक्ष नव्हतं, बरीच वर्ष गजाननचा खेळ आम्ही पाहिला. सांगोली टेनिस क्रिकेटसाठी एका हाताने बरेचसे सामने या खेळाडूने जिंकून दिले. तो कारनामा त्याने केलाय, परंतु आज फारशी कामगिरी करू शकला नाही. फिल्डिंगची आता जबाबदारीनं आता तो फिल्डिंग करतोय, परंतु या चेंडूवर एकच धाव. इथून मात्र शुभम ला आपण पाहता यावेळेला फिल्डिंग मात्र केली आहे चांगली. अगदी पायाने चेंडूला फील्ड केलंय, आतमध्ये ढकललं मैदानाच्या. श्री गणेश कृपा करंजडे कृष्णा तुम्हाला पाहायला मिळतील. संघाचे संघ मालक, त्यांचा संघ खेळेल पुढच्या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला श्रेया आणि स्वराज 11 वडगर आणि त्या संघाचे पुरस्कर्ते राज दद इंगले, ते सुद्धा प्लेइंग 11 मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. सध्या ऑफिशियल ड्रेस आहे, नंतर प्लेइंग 11चा ड्रेस सुद्धा पाहायला मिळेल. परंतु या चेंडूवर सुद्धा एक धाव मिळाली आणि या एक धावेनं टीमची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या तब्बल 25 अंकावर. येणारे बॉल बाकी राहिले दादा 12 बॉल आणि गरज असेल 12ची. ऑफिशियल ड्रिंक्स मैदानामध्ये आमचे रामदादांना तुम्ही पाहू शकाल. खूप सारी मेहनत या माणसाची राहिली या स्पर्धेसाठी आणि आता सुद्धा पाणी घेऊन मैदानात जात आहेत. अगदी कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद करा. परंतु ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आमचे डीजे मयूर आणि केपी साऊंड. येणारे 12 बॉल आणि 12ची गरज. स्कोरिंगच्या भूमिकेत आमची प्रज्वल पाटील सर. दुसऱ्या बाजूला आमची साईप्रीत लाईव्ह चंदू वाघमारे सरांना आपण पाहू शकाल. प्रेम वाघमारे असतील, त्यानंतर आमची अनिकेत वाघमारे, त्यानंतर आमचे कॅमेरामन 2 शुभम आणि अभिजित पाहायला मिळतील. त्यानंतर पंचांच्या भूमिकेत राजेंद्रजी काजले सरांना आपण पाहू शकाल. त्यानंतर आमची महेश शिगवण सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहता अगदी तिसरे पंच विजय बालाजी सर. डीजे ऑपरेटर केपी साऊंड सर्व्हिस. परंतु इथून मात्र काय तडाखा दिलाय बघा. लॉंग 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 हिट राजदादा इंगले आणि त्यांच्या बॅनरच्या वरतून येणारा आदिवासी पनवेल प्रीमियर लीगचा हा मोठा षडग्यार.
खूप लांब आणि उंच असा षटकार पाहायला मिळाला. अवकाशाला गवस निघालणारा षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळले. धावा कुठपर्यंत मिळतील, परंतु इथून मात्र इशारा काय येईल पंचांचा, डिसिजन काय? चेंडू सरळ या षटकारानं मॅच इथून फिनिश. 12ची गरज होती, आले 2 षटकार आणि इथून मात्र सामना जिंकलाय तो टीम. तुम्ही पाहू शकाल बॅटिंग करणारा संघ आपण पाहिला, चेसिंग करत होता 37 धावा.